ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आता साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत, जे आहे 4 डिसेंबर ते 10 डिसेंबर पर्यंतचे। मित्रांनो, आपल्या छान छान कमेंट येत आहेत, म्हणजे लोक सांगतात गुरुजी तुम्ही सांगितलेलं प्रिडिक्शन किंवा जे मार्गदर्शन करताय ते खूप उपयुक्त असतं, खूप फायदेशीर ठरतं। अशा आपल्या छान छान कमेंट ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा आमच्या कामामध्ये एक प्रकारचा हुरूप येतो, चांगलं काहीतरी करावं असं वाटतं। आम्ही सुद्धा आमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळेपणा करण्याचा प्रयत्न करत आहोत। नक्कीच जानेवारीपर्यंत सगळ्यांनी ज्या ज्या काही गोष्टी सुचवल्यात त्या आम्ही जानेवारीपर्यंत अपडेट करण्याचा प्रयत्न करू। त्याच्यात सूचना ज्या आहेत लोकांचे, जे की साप्ताहिक काहीतरी मंत्र सांगा जेणेकरून तो सप्ताह आणि चांगला, जर निगेटिव्ह असेल तर जाण्यासाठी साप्ताहिक चांगल्या गोष्टी, सप्ताह चांगला जाण्यासाठी काहीतरी आपल्याला मंत्र तंत्र वगैरे काय असेल तर सांगा, काही रेमेडीज असेल तर सांगा। नक्कीच मी तो करणार आहे विषय। त्याचप्रमाणे एखादा मंत्र वगैरे। तर मित्रांनो, अजूनपर्यंत आपण हे चॅनल आपले सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन येईल। कारण माझे आता सबस्क्रायबर जवळजवळ 5000 झालेले आहेत, परंतु व्ह्यूअर्स 1 ते 1,500 पर्यंतच असतात। याचं कारण कदाचित त्यांच्यापर्यंत ते हे पोचत नाहीये, बेल आयकॉन दाबलं नाही, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन पोचत नाही, त्यामुळे तुम्हाला ते वेळेवर पाहता येत नाही। आणि नंतर तो दिवस उजडून गेल्यानंतर किंवा त्या दिवसाचं ज्योती संपल्यानंतर, समजा 1 तारखेचा आहे तर 2 तारखेला व्ह्यूअर्स वाढलेले असतात, म्हणजे असं काहीतरी भूल होते, त्यामुळे कदाचित असं होत असेल। आम्ही मेहनतीने हे जे करत आहे ते आपल्याला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशी, या सप्ताहात आपण जे काही काम करत आहात व ज्या ठिकाणी आपण काम करत आहात त्या ठिकाणी कदाचित आपल्याकडनं चुका होण्याच्या शक्यता आहे। तर शक्यतो अशा चुका म्हणजे काय होणार आहेत, तांत्रिक गोष्टीतून आपल्याकडनं चुका होणार आहेत। म्हणजे एखादी यंत्रसामुग्री किंवा एखादा यंत्र आपण हाताळताना खूप चांगल्या प्रकारे माहितीपूर्वकच हाताळा, म्हणजे जर त्या गोष्टीबद्दल आपल्याला एखादी माहिती नसेल तर कदाचित ते हाताळायला जाऊ नका, असं मी तुम्हाला सुचवते। कारण अशा काही गोष्टीतून आपल्याला नुकसान होण्याची संभावना जास्त आहे। त्याचबरोबर कदाचित भावनिक होऊन एखादा आपल्याला निर्णय सुद्धा या सप्ताहात घ्यावा लागू शकतो। अशा ठिकाणी काय होणार आहे, कर्तव्य आणि भावना अशा दोन्ही गोष्टीमध्ये ताळमेळ ठेवण्यासाठी आपल्याला कदाचित या सप्ताहात त्रास होऊ शकतो, किंवा भावनेच्या ठिकाणी अशा गोष्टी, म्हणजे भावनिक गोष्टीमुळे आपल्याला, म्हणजे विचार कराल, लक्ष द्याल आणि त्यानुसार आपण ती गोष्ट घडवाल किंवा विचार कराल, पण ते भावनिक असेल त्यावेळी तुम्हाला त्या कर्तव्याची जाण होईल। आणि कर्तव्याने जेव्हा आपण लक्ष द्याल किंवा त्या कर्तव्याने एखादा निर्णय घ्याल तर त्यावेळी त्या ठिकाणी भावना येईल। म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं आपल्या लक्षात आहे, म्हणजे जे काही निर्णय घेणार आहे त्या ठिकाणी भावना आणि कर्तव्य दोघांचं ताळमेळ ठेवणं खूप गरजेचं आहे। त्याचप्रमाणे अशा काही गोष्टीतून द्विधा मनस्थिती आपल्याला होऊ शकते। आपण करत असलेल्या ठिकाणी कुठेही वरचढपणे बोलायला जाऊ नका, वरचढ होऊ नका। एखाद्या वेळी आपल्या वरिष्ठांनी आपल्याला जर काही बोलले, काही रागावले, तर त्या ठिकाणी आपण शांत व संयमी होऊन जितकं ऐकता येईल या ठिकाणी ते ऐकणं खूप गरजेचं आहे। अशा काही गोष्टीतून आपल्याला कदाचित त्रास होऊ शकतो, त्यामुळे शक्यतो आपण ह्या ठिकाणी शांत राहणे खूप गरजेचं आहे। कुठल्या ठिकाणी ज्यावेळी आपले वरिष्ठ किंवा घरातील ज्येष्ठ आपल्याला एखादी काही गोष्ट बोलतील तर आपण शांत राहून ते ऐकणं आपल्या हिताचं ठरेल। त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण भाग घ्याल, आपल्याला त्या सामाजिक क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवण्याचं, कर्तव्य सिद्ध करण्यासाठी किंवा वेगळं काही करून दाखवण्याचा मार्ग मिळेल, संधी मिळेल, तर अशा ठिकाणी सुद्धा आपलं लौकिक वाढेल, आपल्याला आत्मिक समाधान त्याचं मिळेल। आणि त्याचबरोबर आपल्याला एखाद्या मनामध्ये गुपित संकल्प जो आहे तो कोणाकडेही बोलून दाखवू नका। असं जर आपण कोणाकडे बोलवून दाखवलं किंवा बोलला तर त्याच्यामध्ये पुन्हा अडचण निर्माण होऊ शकते, आपल्याला माहिती आहे। कारण आपण ज्या ज्या मनात करणार आहे त्या गोष्टी आधीच बोलून दाखवतात, समोरच्या व्यक्तीला ते कळतं आणि समोरचा व्यक्ती तो फायदा घेऊन आपल्याला नुकसान पोहोचवण्याचा काम प्रत्येक वेळी करत आले हे आपल्याला लक्षात आहे। त्यामुळे शक्यतो जर मनामध्ये एखादा गुपित संकल्प आपण ठेवला असेल एखादा काही करण्याचा, मी आता बोलून दाखवत नाहीये, पण तो जर आपल्या मनात असेल तर कोणाकडे, किती आपला व्यक्ती क्लोज असेल तर त्याच्याकडे ते बोलायला जाऊ नका, हे मात्र आपण या सप्ताहात लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 6, 8, शुभ अंक असणार आहे 5 आणि रंग असणार आहे हिरवा।
ह्याचा आपण लाभ करून घ्या, निश्चितच आपल्याला याचा लाभ होईल. वृषभ राशी, या सप्ताहामध्ये आर्थिक गोष्टीतून ज्या ज्या गोष्टी किंवा कामे आपली विलंबित होती ती पूर्ण करण्यासाठी आपण वेळ द्या. अन्यथा अशा गोष्टीतून पुढे जाऊन काहीतरी आपल्याला त्रास किंवा मोठा दंड सुद्धा भोगावा लागू शकतो. उदाहरणार्थ कर्ज फेडणे, हप्ता भरणे किंवा कुटुंबामध्ये आर्थिक व्यवहारातून थोडेसे वादविवाद सुद्धा या सप्ताहामध्ये आपल्या घरात होऊ शकतात. आपण जर मनावर घेऊन ही कामे वेळेत पूर्ण केली तर आपल्याला या कामामध्ये नक्कीच यश मिळेल, यात काही शंका नाही. त्याचप्रमाणे अशा काही गोष्टी या सप्ताहामध्ये आपल्या बरोबर घडतील ज्यातून आपल्याला बोध घेता येईल. धडा शिकवणाऱ्या गोष्टी आपल्याला या सप्ताहात घडणार आहेत. म्हणजे काहीतरी घडणार आहे इतकं तर नक्की, परंतु जे घडेल त्याच्यातून निगेटिव्ह न घेता पॉझिटिव्ह घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्याच्यातून काहीतरी शिकण्याचा आपण प्रयत्न करा. हे आपल्या आयुष्यात छान असे प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील आणि प्रेरणा सुद्धा आपल्याला मिळेल. परंतु या सर्व गोष्टीकडे आपण डोळसपणे पाहणे खूप गरजेचे आहे. भावनिक न होता सर्व गोष्टींवरती आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. ज्या काही गोष्टी घडणार त्याच्यावरती भावनिक न होता यावेळी आपल्याला ह्या ठिकाणी कर्तव्याला मान द्यावा लागणार आहे, कर्तव्याला महत्व द्यावे लागणार आहे. कारण मागच्या वेळी प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जे भावनिक होऊन निर्णय घेतले, भावनेच्या भरात जे निर्णय घेतले त्या सगळ्या निर्णयात आपल्याला नुकसानच झालेले आपल्याला माहिती आहे. परंतु ह्यावेळी असं न करता आपण फक्त कर्तव्याला महत्व द्या. बघा, मी प्रत्येक वेळी जेव्हा भावनेला महत्व द्यायला पाहिजे तेव्हा तेच सांगतो आणि ज्यावेळी कर्तव्याला महत्व द्यायला पाहिजे तेव्हा तेच सांगतो. म्हणजे यावेळी आपल्याला भावनिक नव्हता कर्तव्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी आपण जर सप्ताहामध्ये पाळल्या म्हणजे जे दंड भरावे लागणार आहे, ज्या काय उरलेली कामं आहेत, आर्थिक व्यवहार आहेत, ते आर्थिक व्यवहार सुद्धा करताना कुटुंबामध्ये सुद्धा पारदर्शकता ठेवा, व्यवहार नीट ठेवा, चोख ठेवा, जेणेकरून कोणी आपल्यावरती बोट दाखवणार नाही. या सर्व गोष्टी जर एकंदरीत या सप्ताहात आपण पाळल्या तर हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 7 आणि 8, शुभ अंक असणार आहे 6 आणि रंग असणार आहे आकाशी निळा. याचा नक्की लाभ करून घ्या. मिथुन राशी, या सप्ताहात आपल्याच काही चुकांमुळे आपल्याला मानसिक त्रास भोगावा लागणार आहे. त्यानंतर तो मानसिक त्रास शारीरिक त्रासात सुद्धा रूपांतर होऊ शकतो. कारण त्या त्रासातून आपण जास्त विचार कराल, चिंता कराल, रात्री कदाचित झोप लागणार नाही, त्यामुळे पित्ताचे विकार होतील आणि अशातून ते मानसिक त्रास शारीरिक त्रासात सुद्धा रूपांतर होऊ शकतात. म्हणून घडलेल्या गोष्टीची जास्त चिंता न करता त्याकडे लक्ष देणे आणि पुन्हा त्या चुका होणार नाहीत याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. कारण सतत ज्येष्ठ व्यक्तींचे बोल आपल्याला या सप्ताहात ऐकावे लागू शकते. त्यामुळे त्यावेळी आपण संयमाने वागावे. काही गोष्टी आपल्याला सतत तडजोड करावी लागणार, काही गोष्टींमध्ये सतत आपल्याला तडजोड करावी लागणार म्हणजे कॉम्प्रोमाइज करावा लागणार आहे. आणि त्यानंतर आपली द्विधा मनस्थिती सुद्धा होऊ शकते एखादा निर्णय घेताना. तर महत्वाचा निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल, परंतु जोडीदाराचे मार्गदर्शन आपल्यासाठी खूप हिताचे ठरणार आहे. तर जोडीदाराचे मार्ग घ्या. अशा काही जर गोष्टी घडल्या किंवा अशा काही गोष्टीतून आपल्याला त्रास होत असेल, द्विधा मनस्थिती होत असेल तर आपण आपल्या जोडीदारांचं मत घ्या, त्यांचं ऐका, जेणेकरून आपल्याला त्याच्यात त्यांचं मार्गदर्शन घेऊन साथ लाभ मिळेल. आणि त्यांच्या मदतीमुळे आणि त्यांच्या निर्णयामुळे किंवा त्यांच्या सांगितलेल्या सल्ल्यामुळे हमखास आपल्याला यश मिळेल व आपला मानसिक त्रास आणि जास्त होणारा संताप कमी होईल. बोलताना जरा विचार करून बोला. पटकन आपण बोलतायत एखादी गोष्टी, त्या बोलताना समोरच्या व्यक्तीला लागत आहेत. आपण काय करतायत, आपलं मन स्वच्छ आहे म्हणून आपण बोलायला जात आहेत, परंतु मन स्वच्छ जरी असलेलं ते बोललेलं हे ते दुसऱ्याला रुचतंय का हे सुद्धा पटणं गरजेचं नाही. फक्त आपणच बोलताय तर त्या ठिकाणी आपल्यावरती मानहानी सुद्धा अशा बोलण्यातून होऊ शकते. तर याकडे लक्ष द्या, सावध राहा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 5 आणि 7, अंक असणाऱ्या 3 आणि रंग असणाऱ्या पिवळा. याचा आपण मात्र लाभ करू. कर्क राशी, या सप्ताहात सरकार दरबारी आपली असलेली सर्व रेंगाळलेली कामे पूर्ण होतील किंवा ती कामे मार्गी लागतील, त्यांना गती मिळेल. कोर्ट केसमध्ये आपल्या बाजूने आपल्याला निर्णय लागतील, आपल्याला न्याय मिळेल आणि सामाजिक कार्यातून आपल्याला मान व पदप्रतिष्ठा सुद्धा लाभेल. त्याचे आपल्याला आत्मिक समाधान वेगळेच लाभणार आहे. म्हणजे आपण काहीतरी समाजासाठी करू शकलो, करत आहात, यामुळे त्याचे आपल्याला आत्मिक समाधान वेगळे लाभेल. आपण जर एखाद्या मैदानी खेळात भाग घेत असाल किंवा आपल्याला मैदानी खेळाबद्दल आवड असेल, ज्या अशा
अशा स्पर्धेत जर आपण भाग घेतला तर नक्की आपल्याला या सप्ताहामध्ये हटकून यश मिळेल, यात काही शंका नाही. त्याचप्रमाणे कलाकार वर्ग जे आहेत, ज्यांना कला सादर करायला, गाणं म्हणायला, नाचायला अशा काही गोष्टी जर आवड असेल तर त्यांनी सुद्धा एखाद्या स्पर्धेत भाग घेतला असेल किंवा घेणार असाल तर आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी प्राप्त होईल. आणि हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असेल. जुने आर्थिक व्यवहार पूर्ण होतील, आर्थिक लाभ होतील. कुठल्याही गोष्टीत मात्र आपण वाटाघाटी करायला सध्या शक्यतो जाऊ नका. एखादा प्रसंग वादविवादाचा आला तर शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा, तो कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करा. का म्हणतोय तर अशा छोट्या छोट्या वादातूनच तो वाद विकोपाला जाऊ शकतो. त्यानंतर होणारा जो मानसिक त्रास किंवा क्लेश आहे तो आपल्याला सहन करायला, पचवायला वेळ लागतो. हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. एखादी गोष्ट आपण रागाच्या भरात बोलून जातात, भांडतात, बोलतात, काहीतरी करतात, नंतर त्याचा आपल्याला पश्चाताप होतो. तर या गोष्टी शक्यतो आपण या सप्ताहात टाळा. हा सप्ताह आपल्यासाठी खूप चांगला असेल, चांगल्या गोष्टी घडून आले. या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 6 आणि 8, शुभ अंक असणार आहे 5 आणि रंग असणार आहे पोपटी. हिरवा डार्क किंवा पोपटी रंग सुद्धा वापरला तरी चालेल. सिंह राशी, या सप्ताहात मानसिक त्रास वाढू शकतो. कुटुंबातील जवळील व्यक्ती, आपल्या विश्वासातली व्यक्ती आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी आपला उपयोग करून घेऊ शकते किंवा आपला गैरफायदा सुद्धा या सप्ताहात करून घेऊ शकतो, म्हणजे करतील. आपल्याला हानी पोचू शकतात, याचा आपल्याला त्रास होईल. परंतु आपल्याकडून पुन्हा पुन्हा त्या चुका का होत आहेत याकडे आपण लक्ष द्या. ती व्यक्ती कुटुंबातली असून दे, जवळची असून दे, जीवलक असून दे, ती आपला गैरफायदा घेते हे आपल्याला कळतंय, तरी सुद्धा आपण त्याच्या प्रेमाखातीर किंवा इतर काही गोष्टीसाठी किंवा आपले स्वार्थ त्याच्याकडे असू शकतात. तर अशासाठी सर्व गोष्टीतून आपण त्यांना प्रत्येक वेळी असा मोका का देत आहात याकडे सुद्धा आपण लक्ष द्या. आणि जर असा देत आहात आणि ते जर पचवू शकतात तर एक गोष्ट ठीक आहे. परंतु आपल्याला खूपच जर नुकसान होत असेल, मानसिक त्रास होत असेल, आर्थिक नुकसान होत असेल तर आपल्याला याकडे विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ह्या पुन्हा चुका होणार याकडे आपण सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या सप्ताहामध्ये एखाद्यावर अति ठेवलेला विश्वास हा किती घातकारी ठरू शकतो याची आपल्याला पदोपदी प्रचिती येईल किंवा जास्त प्रचिती येईल. या सर्व गोष्टीतून आपल्याला नवे धडे शिकता येतील. सध्या नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी कुठलाही नवीन बदल करायला जाऊ नका. हा बदल आपल्याला पचवता येणार नाही, त्यामुळे कदाचित त्या कामामध्ये गडबड होऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो. अशा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण लुडबुड करू नका. जी सध्याची स्थिती सुरू आहे, कामाच्या ठिकाणी म्हणा, नोकरीच्या ठिकाणी म्हणा, म्हणजे नोकरीत जर तुम्हाला आपले ज्येष्ठ व्यक्ती खूपच त्रास देत असेल किंवा आपल्या बरोबरचे काम करणारे सहकर्मी जर कदाचित आपल्याला त्रास देत असतील तर त्यांच्या त्रासाला कंटाळू आपण पटकन जर नोकरी बदल करण्याचा विचार केला तर हाच त्रास सेम त्या ठिकाणी सुद्धा होणार आहे. त्यामुळे सध्या जे चालू आहे ती जैसे तैसी स्थिती राहू द्या, याच्यात काही सध्या बदल करायला जाऊ नका. हा बदल कदाचित आपल्याला पचवणे कठीण जाईल. या सप्ताहामध्ये मनासारख्या थोड्याशा गोष्टी घडणार नाहीये. खूप आशा ठेवू नका. कुठली गोष्ट करताना एखाद्या व्यक्तीवरती सुद्धा जास्त आशा ठेवून कामं करायला जाऊ नका, हानी होऊ शकते. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 5 आणि 9, शुभ अंक असेल 4 आणि रंग असेल डार्क निळा. याचा आपण वापर करूया. कन्या राशी, आपण ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामध्ये आपण घेतलेले सर्व निर्णय, सर्व गोष्टी आपल्याला उत्तम यशदायी ठरतील. म्हणजे ह्या सप्ताहात आपण जे जे निर्णय घेतलेले आहेत ते उत्तम असतील, चांगले असतील आणि आपल्याला फायदेशीर ठरणार आहेत. आपला आत्मविश्वास वाढेल. यामुळे सध्या आपण घेतलेले सर्व निर्णय योग्य ठरतील. मानसिक एखादी इच्छा सुद्धा, मनातील एखादी इच्छा सुद्धा या सप्ताहामध्ये पूर्ण होईल. सुखद घटना घडतील. आपल्या संततीच्या चांगल्या वागण्यामुळे आपले नाव लौकिक होईल. आपल्याला थोडंसं प्राऊड फील होईल. म्हणजे आपल्याला सन्मान वाढेल. त्यांच्या संततीच्या एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये मुळे आपल्याला त्याचा फायदा होईल. प्रतप्रतिष्ठा वाढेल. आपल्याला एक प्रकारचा अभिमान सुद्धा आपल्या संततीबद्दल वाटेल. चांगली गोष्ट आहे, वाईट नाहीये, परंतु अति वाटणी सुद्धा चांगली नाही. याकडे लक्ष द्या, कारण पुढे जाऊन तशाच गोष्टीतून कदाचित त्रास सुद्धा आपल्याला होऊ शकतो. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची ह्या सप्ताहामध्ये कदाचित आपल्याला चिंता वाटू शकते, चिंता वाढू शकते. त्या संबंधित कदाचित त्यांच्या आरोग्यासंबंधित एखादा मोठा निर्णय सुद्धा आपल्याला घ्यावा लागू शकतो. चिंता नसावी. आपण सगळ्या गोष्टींवर उत्तम मात करू शकता, परंतु संयमाने वागा.
जिथे विश्वास ठेवायचा तिथेच विश्वास ठेवा. जिथे आपल्या काय प्रत्येक हा तर राशीचा गुणधर्म म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवायचा त्याच्यावर आपण ठेवत नाही, त्याच्यावर संशय करतात आणि संशय ज्यावर ठेवायचा त्याच्यावर विश्वास ठेवून घातकारी होत असतो. हे घडतंच, परंतु याच्यातून काहीतरी सुधारणा करून घ्या आणि शक्यतो अशा गोष्टीतून आपण वाचण्याचा प्रयत्न करा आणि अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. सर्व अडचणी दूर होतील. आपल्या जोडीदाराच्या आरोग्या संबंधित एखादी अडचण निर्माण झाली असेल ती सुद्धा दूर होईल, परंतु आपल्याला संयमाने आणि विश्वासाने कामं करायचे मात्र लक्षात ठेवा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 7 आणि 10, शुभ अंक असेल 8 आणि रंग असेल काळा. याचा आपण लाभ करून घ्या. तुळ राशी, या सप्ताहात आपल्या कामाचे मोठे कौतुक होईल, शाबासकी मिळेल. एखादी चांगली घटना आपल्या आयुष्यात घडेल. जुनी येणे घेणे जे आर्थिक व्यवहार होते ते व्यवहार चांगल्या रीतीने आपल्याला या सप्ताहात पूर्ण करता येईल, पूर्ण होतील. आपल्याला त्याचं समाधान लाभेल व मनातील इच्छेप्रमाणे आपल्याला एखादी मोठी वस्तूची खरेदी करायची होती त्या अशा पैसा आल्यामुळे आपल्याला ती मोठी खरेदी सुद्धा मनाप्रमाणे करता येईल. तरी सुद्धा कुठल्याच बाबतीत कोणाशी सध्या वादविवाद करायला जाऊ नका. जरी आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडत असतील तरी सुद्धा म्हणजे एखादा जर वादविवादाचा प्रसंग आला तर आपण या सप्ताहामध्ये कोणाशी वादविवाद करायला जाऊ नका. क्षुल्लक कारणामुळे आपल्या बरोबर वाद होऊ शकतो. क्षुल्लक काहीच कारण नाही, तो जाता जाता जरासा धक्का लागला आणि का धक्का मारला म्हणून तुम्ही म्हणजे काही होऊ शकतं. तो जाता जाता तुम्हाला आणि काहीतरी सांगायचा अर्थ की तुमची चूक नसता, म्हणजे जर आपली चूक नसेल आणि आपण उंटावर बसलेलो जरी असेल की नाही तर कुत्रा येऊन कसा चावतोय सांगता येत नाही. त्यामुळे अशा काही गोष्टी क्षुल्लक कारणामुळे कदाचित वादविवाद तो वाढून विकोपाला जाऊन कोर्ट प्रकरण सुद्धा होऊ शकतं या सप्ताहामध्ये. त्यासाठी आधीच आपण सावध राहा. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या, त्यांचा मान राखा. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या बऱ्याच काही अडचणी दूर होतील. म्हणजे बारीक बारीक गोष्टी आहेत तुम्हाला कळत नाहीत, परंतु सहज जर कसं असतं ज्येष्ठ व्यक्तींना आपण जाणता म्हणतो. जाणता याचा अर्थ काय तर ते जाणतात, त्यांनी खूप काही भोगलेलं असतं, खूप काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात भोगलेल्या असतात, तर त्यांच्याकडे त्याचा अनुभव असतो. तर अशा अनुभवामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणी त्यांच्या मार्गदर्शनाने दूर होतील. म्हणून त्यांच्याशी थोड्या मोठ्यांची आपली गाठीभेटी होतील, थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील आणि उत्तम मार्गदर्शन या सप्ताहात आपल्याला मिळेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 6 आणि 10, शुभ अंक असेल 7 आणि रंग असेल क्रीम म्हणजे दुधिया रंगाचा आपण वापर करून घेऊ शकतो. वृश्चिक राशी, या सप्ताहात सरकार दरबारी असलेली आपली अडलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण वेळ द्या आणि त्यानुसार प्रयत्न करा. असे मी का सांगतोय, कारण आपल्या अशा सर्व गोष्टीतून नियमाचे पालन होणार नाही किंवा चुकून नियमाचे पालन न केल्यामुळे कदाचित आपल्याला मोठा दंड सुद्धा या सप्ताहात सरकार दरबारातून भोगावा लागू शकतो. आपल्या राहत्या घरासंबंधी किंवा जमिनी संबंधी, शेतासंबंधित नवे प्रश्न उभे राहतील आणि त्यातून आपल्याला वादविवाद किंवा मानसिक त्रास होऊ शकतो किंवा त्याचा कर भरला नाही, काय हप्ता भरला नाही, अशाच सगळ्या गोष्टीतून आर्थिक व्यवहारातून थोडासा त्रास होईल. त्याच्यात जमीन आणि राहतं घर हे सुद्धा कारण असू शकतं. त्याचप्रमाणे शेअर बाजारमध्ये जर आपण इच्छुक असाल, शेअर बाजारमध्ये जर पैसे गुंतवत असाल, शेअर बाजाराशी आपला काही संबंध असेल तर आपल्याला उत्तम गुंतवणूक करून चांगला लाभ होऊ शकतो. परंतु अशा क्षेत्रात जर आपण नवीन असाल तर ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या, त्यानुसार करा. जर आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स झाला आणि आपण जर जास्त काही त्याच्यात करायला जाल तर कदाचित नुकसान सुद्धा होईल. फायदा होणार आहे नक्की, परंतु संयमाने जर आपण केलं तर त्याच्यात फायदा होणार आहे. घाई गडबडीतून कदाचित आपल्याला या शेअर बाजाराच्या कारणातून नुकसान होऊ शकतं. मी शक्यतो शेअर बाजार बद्दल माझ्या कुठल्याही युट्यूबमध्ये ज्योतिषात सांगत नाही. हा विषय वेगळा आहे, कारण माझ्या मनाला थोडासा तो पटत नाहीये. थोड्या लोकांना पटतंय, त्याचा फायदा होतोय. सगळ्यांना सट्टा, लॉटरी आणि किंवा शेअर बाजार याच्यामध्ये फायदा होतो असं नाहीये. मेहनत करा, मेहनतीने आपल्याला जास्त पैसा मिळू शकतो, तो जास्त काळ टिकू शकतो. आपल्याला माहिती आहे शेअर बाजाराची सगळी, आपण जर त्याच्यात करत असाल तर आपल्याला सगळं माहिती आहे. सगळेच राशीचे काय वृश्चिक राशीचे सगळेच लोक शेअर बाजारात असतील असं नाहीये, पण जे करत आहे त्यांच्यासाठी मी मुद्दाम ह्या गोष्टी सांगत आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा आदर करा, त्यांचे मार्गदर्शन घ्या, कारण ज्या काही जमिनीचे व्यवहार होणार आहेत किंवा मी पुन्हा सांगितलं शेअर बाजारात सुद्धा ज्येष्ठ व्यक्तींचं मार्गदर्शन कसं, या म्हणजे गुंतवणुकीचे जितके मार्ग आहेत किंवा गुंतवणुकीत जितका आपण भाग घेणार आहे त्या सर्व ठिकाणी आपल्याला ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. कारण येणाऱ्या अडचणी त्यांच्याच मदतीमुळे किंवा मार्गदर्शनामुळे सुटणार आहे. त्यामुळे शक्यतो आपण
त्यांचं मार्गदर्शन घ्यायला विसरू नका. कुठल्याही गोष्टीत असेल, ते लहान सहान गोष्टी असेल तरी सुद्धा आठवडाभर, एरवी नक्कीच कायमस्वरूपी घ्यायचंच असतं त्यांचे आशीर्वाद, परंतु या सप्ताहात जमिनीचे व्यवहार, कोर्ट प्रकरणाचे व्यवहार आणि शेअर बाजार या संबंधी जर एखादी जर घटना घडली तर नक्की त्यांचं मार्गदर्शन घ्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 5 आणि 10, शुभ अंक असणार आहे 6 आणि रंग असणार आहे निळा. याचा आपण लाभ करून घ्या. धनुराशी, या सप्ताहात ज्येष्ठ व्यक्ती किंवा आपले मातृ पितृ आई वडील असतील यांच्या आरोग्याबद्दल आपल्याला सतत चिंता सतावेल, त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल आणि त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये कदाचित ताणतणावाचे वातावरण सुद्धा निर्माण होऊ शकते. गैरसमजामुळे वादविवाद वाढू शकतो. एखादे यंत्र किंवा उपकरण आपल्या घरात असेल, आपण जे वापरता किंवा कामाच्या ठिकाणी असेल तर ते उपकरण सांभाळून हाताळा. अशा उपकरणामुळे कदाचित आपल्याला या सप्ताहामध्ये शारीरिक दुखापत सुद्धा होऊ शकते. त्यासाठी आपण हे हाताळताना सांभाळून हाताळा, म्हणजे तुम्हाला घाबरवत नाहीये तर सांभाळून हाताळा, इतकंच आपल्याला मी मार्गदर्शन किंवा सल्ला देण्याचा इच्छुक आहे, म्हणजे सांगू शकतो किंवा सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे अशा काही गोष्टीतून शारीरिक पीडा तर होईलच, त्याचबरोबर आर्थिक नुकसान सुद्धा आपले या सप्ताहामध्ये कदाचित होऊ शकते. तर अशा दोन्ही नुकसानी संभावते. गुप्त शत्रू सतत आपल्याला मानसिक त्रास देऊन नुकसान करण्याचा प्रयत्न करतील किंवा अशा घटनेमध्ये त्यांचा सुद्धा कदाचित हात असू शकतो, असेल असं नाही. त्याचप्रमाणे जर आपण लक्षपूर्वक जर कामं केली, लक्षपूर्वक हाताळलं तर हे सगळे नुकसान टळू शकतं. आपण सतर्क सुद्धा याच्यात राहून जर कामं केले तर आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. तर गुप्त शत्रू काहीतरी गोष्टीतून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याकडे लक्ष न देता किंवा त्यांच्या कृत्याला विचलित न होता आपले कर्तव्य व ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करा. अशाने आपल्याला फायदा होईल. परंतु जर आपण लक्ष विचलित करून त्यांच्याकडे लक्ष द्यायला गेलात तर आपलं काम पूर्ण होणार नाही, याकडे लक्ष द्यायचं आहे. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 6 आणि 9, शुभ अंक असणार आहे 6 आणि रंग असणार आहे आकाशी निळा. याचा आपण लाभ करून घेऊ शकता. मकर राशी, या सप्ताहात किंवा पुढे कधीही, म्हणजे सध्या आपण जे काम करत आहात किंवा करण्याचे ठरवले आहे, योजिले आहे, त्याच गोष्टीवर आपण फक्त लक्ष केंद्रित करणे खूप गरजेचे आहे. काय होत आहे, आपण त्याकडे लक्ष न देता इतर गोष्टीकडे लक्ष देत आहे, त्यामुळे घेतलेले काम हातातले पूर्ण होत नाहीये आणि त्यामुळे तुमचे नुकसान होते, हे आपल्या अजूनपर्यंत लक्षात आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपण काय करतात, एक ना धड बाराभर चिंध्या अशी परिस्थिती होत आहे. त्यामुळे शक्यतो ज्या गोष्टी करायच्या, ज्या गोष्टीचा आपण ध्येय गाठलेला, म्हणजे दैहिक आहे, ऐच्छिक आहे, तेच करण्यासाठी आपण लक्ष केंद्रित करणे खूप गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टीवर लक्ष देऊ नका, अन्यथा आपले ध्येय आपल्याला गाठता येणार नाही. एखाद्या ठिकाणी आपले मनोगत किंवा विचार सांगताना, बोलताना, काही प्रदर्शन करताना शब्दाचा योग्य प्रयोग करा. आपल्या एखाद्या चुकीच्या शब्दामुळे समोरची व्यक्ती त्याचा गैरसमज करून घेऊन वादविवाद करून घेऊ शकते, आपला अपप्रचार करू शकते आणि अशा गोष्टीतून कदाचित आपले नाते संबंध सुद्धा तुटून आपल्याला अपमान सहन करावा लागू शकतो. याकडे विशेष लक्ष द्या, कारण या सप्ताहामध्ये आपण जे काही बोलणार आहात ती समोरची व्यक्ती तसाच त्याचा वेगळा, म्हणजे तुम्ही चांगल्या मनाने बोलाल, कदाचित शब्दप्रयोग चुकीचा झाल्यामुळे त्याचा गैरसमज वाढून आपल्याला त्रास होऊ शकतो. तर आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण करा, त्याच्यात आपण निश्चित यश मिळू शकता, निश्चित त्याला आपल्याला लाभ होईल. परंतु इतरकडे लक्ष देऊ नका किंवा एखाद्या गोष्टीबद्दल कमेंट करताना, टिप्पणी करताना सुद्धा 10 वेळा विचार करा. लोक बोलतायत म्हणून आपण जर त्या विषयाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल बोलायला जाल तर त्या ठिकाणी आपण फसाल, बोललेला माणूस वेगळाच बाजूला राहील आणि आपल्यावर ते सगळं प्रकरण येऊ शकतं. त्यामुळे सावध राहा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 6 आणि 10, शुभ अंक असणार आहे 7 आणि रंग असणार आहे गुलाबी. याचा आपण लाभ करून घ्या. कुंभ राशी, या सप्ताहात आपण जे काही विधान कराल, म्हणजे एखादं स्टेटमेंट म्हणतो आपण, बोलतो ते किंवा बोलाल, सांगाल, त्यावेळी विचारपूर्वक शब्दांचा वापर करा. सेम मकर राशी सारखंच आपल्याला सुद्धा सांगण्यात येत आहे. शब्दांचा उपयोग करा. आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ घेऊन आपला अपप्रचार करण्यात येऊ शकतो. त्यामुळे व्यक्ती पाहून व्यक्त व्हा किंवा व्यक्ती पाहून बोला. लहान व्यक्ती आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्याकडे बोलताना, मध्यमवर्गीय किंवा ज्येष्ठ व्यक्ती यांच्याकडे, प्रत्येकाकडे बोलताना आपल्याला क्वालिटी
आपलं टोन म्हणजे जे आपला वरचढ आवाज आहे, कदाचित सगळ्याच राशीचा असा असतो असं नाहीये, पण तो आवाज याची टोन क्वालिटी सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळी बदलावी लागेल. कारण प्रेमाचा शब्द सुद्धा आपण बोलताना तो रागात बोलला गेलाय की काय असा समोरची व्यक्ती समजेल आणि त्याचा अर्थ सुद्धा बदलेल. आणि स्पष्ट बोला. शक्यतो कुठलीही गोष्ट बोलताना आपण वेडेवाकडे करून काहीतरी बोलायला जाऊ नका, म्हणजे काहीतरी लांब करून बोलायचं. जे बोलायचं ते स्पष्ट बोला, पण त्या चांगल्या शब्दाचा प्रयोग करून बोला. यातच आपल्याला फायदा असेल. शब्दांचा प्रयोग थोरा मोठ्यांच्या बोलताना तो सांभाळून करा. त्याचप्रमाणे आपल्याला येणाऱ्या अडचणी, जे काही त्रास किंवा एखाद्या घटना घडतील, ह्यामुळे ह्या ठिकाणी थोरा मोठ्यांची आपली असलेली भेट किंवा त्यांचे परिचय याचा आपल्याला लाभ होईल. म्हणजे त्यांच्या भेटीचा किंवा तशा ओळखीतून आपल्याला लाभ होईल. त्यांच्या ओळखीचा आपल्याला आपल्या अडचणीमध्ये लाभ करून घेता येतील. कदाचित त्यांचं नाव वापरून वगैरे अशा सुद्धा काही अडचणी येतील किंवा घटना घडतील, तर तेव्हा न डगमळता त्या गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायला पाहिजे. कारण कसं असतं मित्रांनो, मित्र म्हणा किंवा इतर ओळख असते ती अशा अडचणीच्या वेळी जर आपल्याला लाभली नाही किंवा त्याचं मदत झाली नाही, तर अशा व्यक्तींची परिचय ठेवून किंवा अशा व्यक्तींची नातं ठेवून उपयोग काय. जर आपल्या अडचणीच्या वेळी जर आपल्याला, आपण सतत आपल्या राशीचे लोक सतत दुसऱ्याच्या अडचणीला धावत असतात, जात असतात, परंतु आपण जेव्हा अडचणीत पडलेला आहात आणि अशा व्यक्तीचा जर फायदा आपल्याला घेता, गैरफायदा म्हणत नाहीये मी, गैरफायदा घेऊ नका, परंतु फायदा घ्या किंवा त्यांच्या नावाचा जर आपल्याला उपयोग होत असेल तर तो आपण करून घेऊ शकता. अशा काही घटना घडतील, आपण टाळण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला कदाचित अशा व्यक्तीच्या नावाची मदत घ्यावी लागू शकते. या सप्ताहामध्ये आलेल्या सर्व अडचणी दूर होतील. चिंता करू नका. जरी अडचणी आल्या तर त्या सर्व अडचणी दूर होतील. चिंता नसावी. परंतु सावध होऊन एखाद्यावर टिप्पणी करणे, या इथे सावधता काय बाळगायला पाहिजे, कोणावर टिप्पणी करताना किंवा बोलणे या गोष्टी सध्या आपण सांभाळा. शक्यतो बोलायला जाऊ नका. आपल्याला जर एखाद्या विषयाबद्दल काही माहिती नसेल आणि समोरची व्यक्ती तुमच्याकडनं ती काढून घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर एकाचं दोन करून सांगणे हा प्रकार आपण करू नका. बाबा आपल्याला माहित नाही तर नाही असं सांगून मोकळे. यापर्यंत आपल्याला काहीतरी कळत्या म्हणून जर तुम्ही काही चार गोष्टी सांगायला जाल तर तशा सुद्धा गोष्टीतून आपण कदाचित फसू शकता. टिप्पणी करणे या गोष्टीतून कदाचित मानसिक त्रास होऊ शकतो असं दिसत आहे. आर्थिक स्थिती आपली उत्तम असेल, आर्थिक स्थिती चांगली असेल, याबद्दल काहीच प्रश्न येणार नाही. परंतु आपण जर एखाद्याचे कर्ज घेतले असेल तर ते कर्ज लवकरात लवकर फेडण्याचा आपण प्रयत्न करा आणि कर्ज फेडण्यासाठी आपण तत्पर राहा. एकंदरीत हा सप्ताह कसा जाणार आहे मी तुम्हाला सांगितलंय. सध्या आमच्या दैनिक राशी भविष्य, साप्ताहिक राशी भविष्य मी जरा लेंदी म्हणजे जास्त वाढून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण काय, शॉर्ट मध्ये सांगितलं तर खूप लोकांचे पुन्हा प्रश्न असतात, गुरुजी तुम्ही असं सांगितलं पण त्याचा अर्थ काय. तर त्यामुळे मी तुम्हाला उदाहरणासहित प्रत्येक वेळी सांगत येते. इतकं सांगून सुद्धा जर तुमच्या लक्षात येत असेल तर मी त्याला काही करू शकत नाही. परंतु माझा जातक किंवा माझा हा व्हिडिओ पाहणारा व्यक्ती जो ज्या राशीचा आहे त्याच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात ह्याच हेतून मी व्हिडिओ करत आणि ह्याच हेतूने आपल्याला मार्गदर्शन करत आहे. तर हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा. या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असतील 9 आणि 10. शुभ अंक असेल 1 आणि रंग असेल गोल्डन कलर किंवा सुवर्ण. या रंगाचा आपण लाभ करून घेऊ शकतो. मीन राशी, या सप्ताहात आपण ज्या ज्या गोष्टी ठरवाल त्या गोष्टी आपण जिद्दीने व आपल्या कर्तृत्वाने पूर्ण करणार आहात आणि करून दाखवाल, यात काही संशय नाही. एखादे केलेले चॅलेंज, जर आपल्याला एखाद्याने चॅलेंज केले असेल अरे तू हे करू शकत नाही, तुझ्याकडनं होणारच नाही, अशा गोष्टी सुद्धा आपण चॅलेंज घेऊन स्वीकाराल आणि त्या पूर्ण करून दाखवाल. आपल्याला त्याच्यात यश मिळेल, नक्की यश मिळेल. या काही गोष्टीत आपण ह्या काळात ज्या काही गोष्टीतून गुंतवणूक करता येईल तितकं चांगलं आहे. चांगल्या मोठमोठ्या गुंतवणूक करा. आर्थिक व्यवहार आपल्या मनाप्रमाणे सर्व पूर्ण होतील. आपल्या विवाह संबंधित येणाऱ्या अडचणी या सप्ताहामध्ये कदाचित दूर होईल. आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं आगमन होईल. आपल्याला उत्तम जोडीदार मिळेल, जेणेकरून आपल्या पुढचं आयुष्य घालवण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल. आयुष्यात एखाद्याचा प्रवेश होईल, सुखद घटना घडतील आणि आपल्याला आपल्या कामामुळे आपली प्रतिष्ठा वाढवता येईल, नाव लौकिक सुद्धा करता येईल. आपल्या कामातून आपण जे काम करत आहात मेहनतीला चांगले यश मिळेल, प्रतिष्ठा वाढेल, कौतुक होईल, सतत आपलं कामा मिळेल आणि आपल्याला त्याचे आत्मिक समाधान लाभेल. सध्या मागच्या थोड्या दिवसामध्ये जे काही नैराश्य येत होतं, निगेटिव्ह वाटत होतं, या ठिकाणी ह्या गोष्टीतून नैराश्य सुद्धा कमी होईल. एक प्रकारचं आत्मिक बळ आपल्याला मिळेल, आत्मिक समाधान मिळेल किंवा आत्मविश्वास वाढेल. आणि अशा गोष्टी, हे आत्मविश्वास पुढेही कायम टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण खूप चांगल्या गोष्टी करू शकता, खूप चांगल्या गोष्टी आपल्याकडनं घडणार आहेत आणि लोक आपलं नाव आणि कौतुक सुद्धा करतील, यात काही संशय नाही. परंतु बोलताना, काही गोष्टी करताना कुठलीही गडबड न करता, धावपळ न करता सावधीने आणि सावकाश बोलावे, सांगावे आणि आपले मत मांडावे.
जिथे जिद्द किंवा अतिजिद्द करेल, हाताताईपर्यंत करेल, त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळी नुकसानच होईल. पण सावधता बाळगाल तितका आपल्याला फायदा होईल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत 6 आणि 9. शुभ अंक असणार आहे 6 आणि रंग असणार आहे डार्क निळा. याचा आपण लाभ करून घेऊ शकता. मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपले हे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा. तुम्ही व्हिडिओ बघत आहात, आपण पाहिल्यानंतर एक लाईक तरी करा मित्रांनो. हे आमच्यासाठी आत्मबळ वाढवणारं ठरतं. आपला एक लाईक, फक्त तिथे लाईकचं बटन आहे, ते जरी तुम्ही पूर्ण ज्योतिष बघून झाल्यावर फक्त लाईकचं बटनच दाबायचं आणि काय करायचं नाही. जर जमत असेल, आवडत असेल तर आपल्या जोडीदार ओळखीची व्यक्ती आहे त्याच्या राशीचं जर ह्याच्यातलं आपल्याला काही पटत असेल तर त्यापर्यंत ते शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.